सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी नेहा पद्मने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता पाहूया सविस्तर घडामोडी। दिवाळीत मिठाई खरेदीला महागाईचा फटका। दिवाळीत लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी इत्यादी फराळ तर बनवलाच जातो, त्याचसोबत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गिफ्ट म्हणून मिठाई, ड्रायफ्रूट्सही दिल्या जातात। परंतु दरवर्षीच्या मानाने यंदा मात्र दुकानांमध्ये मिठाई घेण्यासाठी ग्राहकांची फारशी गर्दी दिसून येत नाही। पूर्वी बाजारात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी होती, परंतु सध्या महागाई वाढल्याने आणि निवडणुकीमुळे यंदाच्या दिवाळीत मिठाई खरेदीसाठी लोकांचा उत्साह कमी झालेला आहे, असे मिठाईचे व्यापारी श्रीराम कांदू यांनी सांगितले। यंदाच्या दिवाळीमध्ये 25 ते 30% भाववाढ झालेली आहे आणि हे बेकायदेशीरपणे जे मिठाई विक्री करतात रस्त्यावर किंवा घरगुती बनवून सगळे लायसन नाही काही नाही, त्याच्यामुळे आमच्या धंद्यावर भरपूर परिणाम पडतो। 25 ते 30% भाववाढ झाल्यामुळे काजू कतली जवळपास 650 रुपये किलोपर्यंत गेलेली आहे। चिवडा जो मागच्या वर्षी 150 रुपये होता तो यावर्षी 200 रुपयापर्यंत गेलेला आहे। पेढे 400 रुपये किलोचे खाली पेढे नाही आहे। पण यंदाची दिवाळी हे इलेक्शनमुळे आणि वाढत्या महागाईमुळे थंड जाईल असं वाटतं। लोकांमध्ये उत्साह नाही आहे, सण साजरा करण्यामध्ये लोकांना आता इंटरेस्ट राहिलेला नाही आहे। इन्स्पेक्टर राज आल्यामुळे पण धंद्यावर भयंकर परिणाम झालेला आहे। यावर्षी पण तोच ट्रेंड राहणार आहे, पण महागाई खूप वाढलेली आहे। कामगारांचा खर्च वाढलेला आहे। सिलेंडर जो आहे गॅसचा सिलेंडर त्याचं कॉस्ट वाढलेली आहे। जो कच्चा माल आहे तो मावा, दूध त्याची कॉस्ट वाढलेली आहे। त्याच्यामुळे मिठाई आता एवढी महाग झाली आहे ना की लोकांना खरेदी करण्यासाठी मला वाटतं तर लोन बिन काढावं लागेल, अशी परिस्थिती तयार झालेली आहे। आता नुसती पाव किलो मिठाई घ्यायला गेलं तरी 200 रुपये लागत आहेत। पहिले मिठाई लोक उत्साहाने घेत होते, पण आता एक नाईलाज म्हणून लोक मिठाई घेत आहेत, कोणाला तरी द्यायचं आहे म्हणून घेत आहेत। पहिले पाव किलो 1 किलो मिठाई घेत होते, आता 5 पेढे 2 पेढे 3 पेढे नुसतं नैवेद्य दाखवण्यासाठी फक्त आता मिठाई घेतली जाते। आता काय दिवाळी का पहिल्यासारखी राहिलेली दिवाळी नाही। कारण दिवाळी दुसरी गोष्ट काय फराळ वगैरे जे आहे आपल्या दुकानात जे चकल्या, शंकरपाळ्या, चिवडा वगैरे जो काय प्रकार आहे आता 12 महिने मिळतो। त्याच्यामुळे दिवाळीसाठी तर कोणाला वाट बघायची गरज लागत नाही। जेव्हा पाहिजे तेव्हा माणूस चकली खाऊ शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा तो शंकरपाळी खाऊ शकतो। 12 महिने हा सण साजरा होतो आहे। त्यामुळे दिवाळी हा सणाची तर कोणी वाट बघत नाही। फक्त लक्ष्मीपूजनासाठी जे काय प्रसाद आणि जे काय नैवेद्य लागतं आहे तेवढं पुरतं लोक साजरी करतात। दिवाळी साजरी करण्याच्या ऐवजी लोक फिरायला जातात। त्याच्यामुळे आता पहिल्यासारखी दिवाळी राहिलेली नाही। धनत्रयोदशीला सोनं खरेदीचा उत्साह। धनत्रयोदशीला सोने चांदीची खरेदी करायची परंपरा आहे। सोने चांदीचे भाव कितीही वाढले असले तरीही परंपरा मोडली जात नाही। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी केलेलं सोनं लाभतं आणि वाढतं असा समज आहे। यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केलेली पाहायला मिळते। यंदा सोन्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने या पवित्र दिनी मौल्यवान धातूच्या खरेदीचा उत्साह दिसून येतोय। कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळाली दिवाळी भेट। कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 12,251 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आला। महापालिकेतील सेवेत अधिकारी व कर्मचारी मिळून 5,500 कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत। गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना 11,012 रुपये सानुग्रह अनुदान करण्यात आले होते। या व्यतिरिक्त 1 जानेवारी 2014 ते दिनांक 30 एप्रिल 2014 या कालावधीत कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची थकबाकी नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये अदा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी दिले आहेत। हे बातमीपत्र इथेच संपले। नमस्कार।